नमस्कार मित्रांनो, मी उमेश परभणे ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असं। तर मित्रांनो, आज मी चाललो आहे तरंदळ्यात। कणकवलीतनं 6 किलोमीटर असं दळवी आणि मी चाललो। तर चला जाऊया तरंदळ्यात। ह्याकडनं येईल ह्या रोडने। तर कणकवली 6 किलोमीटर हा हैसून, आणि इकडे हा खोतवाडी, आणि ह्यो रस्तो जाता तारामुंबरी देवगड समुद्र किनाऱ्यावरती ह्यो रोड जाता, आणि थंय समोर असता धरण, आणि आपल्या जावचा हैसून आतमध्ये, आणि थैसून मारायचो लेफ्ट का डायरेक्ट मंदिरापर्यंत रोड आहे। तर कधी येलास तर यावा, भेट द्यावा। तारामुंबरीक जाताना यावा आणि भेट द्यावा, किंवा इकडे सावडाव जाऊचं असत, खांदेरेवाडीत जाऊचं असत तर इलास तर हैनात भेट द्यावा। मंदिर मस्त असा बघा। तर गावाला आता आम्ही इलो दळव्यांच्या मेवणीच्या घराकडे तरंदळ्यात। घर तर मस्त आहे, चला। तर गावाला पहिली नारला रूपात देवी होती, आणि ह्याच घरात होती। तर जुना घर होता, यावर्षी याने बांधूक घेतल्याने काहीतरी संतोष सावंत म्हणून, खोतच म्हणतात त्यांका, कारण वाडीचंच नाव खोतवाडी आहे। तर ह्या घरात होती। नंतर त्यांनी सगळ्यांनी मिळून वाडीतल्यानी तिकडे मंदिर बांधल्याने। चला दाखवते तुमका मंदिर। तर मंदिर इकडे पुढे बांधल्याने, तर चला जाऊया मंदिर दाखवते। तर गावाला असंच फिरत फिरत तरंदळ्यात दिलेलं आहे। जरा एक काम होतं, आणि तरंदळ्यात आहे ह्यांनी मंदिर बांधलेले आहे, टेवणा देवी म्हणून असं काहीतरी मंदिर आहे। तर आता मी येईल आहे, तर जाऊया मंदिरात। मंदिर तर मस्त बांधलेली आहे, पहिलं नव्हतं मंदिर आहे, एक 2 वर्षापूर्वी नव्हतं, त्या 2 वर्षानंतरच बांधलेलं आहे। तर बघूया आहे मंदिर, चला। तर गावाला मी येईल आता तरंदळ्यात, आणि तरंदळ्यात आहे काय मंदिर नव्हतं। आता एका 3 वर्ष झाली, 3-3.5 वर्ष झाली। आता असं बांधकाम अजून चालू आहे, म्हणजे कलर काम पण करूचं। ह्या जा देवस्थान होतं तर घरात होतं, आता त्यांनी बाहेर केले नाही। आणि हे असत दळवी, मी इलं दळव्यांच्या पाहुण्यांकडे, आणि दळव्यांचो भाचो, तर मेवणीचो मुलगो, ते काय इकडे आपो म्हणून ओळखतात। तर चला आपण आता मंदिरात पहिलं दर्शन घेऊया। मंदिर तर मस्त वाटतं, मंदिर छान आहे। हातला काम मी फक्त आंघोळ केलंय नाही। तर गावाला होय असा शंकर महादेवांची पिंडी, आणि त्याच्यावरती कलश आहे। तर आणि महादेवांचं नंदी पण असा आहे, आणि ही आहे टेवणा देवी। तर तांदळ्यात कधी येलास तर खोतवाडीत टेवणा देवीचं नवीनच मंदिर झालं, तर यावा मस्त वशिक मर्यादा आणि जागृत देवस्थान असं। फक्त पाया पडताना पाषाणाक स्पर्श करू नका, एवढाच त्यांनी तिकडे लिहिलेलं असं। त्याच्यामुळे पाषाणाक हात लावल्यावरती जरा पावित्र्य खराब होईल, तर पावित्र्य राखूया आपण। आणि हे असत त्यांचे खांब, जसे आमच्याकडे खांब बोलतो तसे त्यांच्याकडे पण खांब असत, निशाणा। तर गावाला ह्या असा मळीचा पाषाण। आता मळीचा पाषाण म्हटल्यावरती माका पण प्रश्न पडलो, तर मी दादाक विचारलं मळीचा पाषाण म्हणजे काय। तर दादा बोललो हय जे काही योग भेटत नाही, कारण जागृत देवस्थान असा, टेवणा देवी जागृत देवस्थान असा। जर कोणाक योग नाही भेटला, आणि जर मी येईल आणि माझ्या घरच्यांका कोणाक योग नाही भेटला, आणि तिकडे त्यांना प्रॉब्लेम असा, तर इथून गाराणा करून तिथलीच मळ घेऊन तेका लावून फुकली जाता, म्हणून तेका म्हणतात
मळीचं पाषाण. तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गावाला होय असं मंदिर आणि मंदिराच्या पाठीमागेच बरोबर तरंदळे प्रकल्प म्हणून धरण आहे त्यांचा. तिकडे त्याच्या त्या बाजूक तलाव आणि धरणाच्या खालीच मंदिर असं मस्त असं मंदिर असं. मंदिराच्या आजूबाजूक परिसर पण मोठो असा. छान वाटला माका. तर जर इकडे जर फेरी झाली तर तुम्ही भेट देवा. खोतवाडी म्हणून लिहिलेला हा बोर्ड मेन रोडला. त्यासून 1-2 मिनिटाच्या अंतरावरती असं मंदिर. तर गावाला मी गेलेले शैलूकडे आणि शैलूकडे गणपती भाऊ गेले आणि शैलू रंगवत होतो कृष्णा. तर बोललो आपण इथे 10 मिनिटं थांबाय आणि त्या पोरग्या पण मस्त रंगवत होता आणि छान असे कृष्णा काढले ना शैलून. तर चला बघूया रंगवता आता. आणि शैलूकडे गणपती पण भरपूर असतात आणि त्याच्यात 20 गणपती हाती गणपती असतात. त्याच्या बाबांनी आणि त्याच्या काकांनी हाती गणपती बनवलेली आहेत. गणपती पण मस्त असतात आणि गणपती रंगू काय सुरुवात करू नाही. गणपती रंगू 2 दिवसात सुरुवात करतील. पण आता गोकुळाष्टमी उद्या असा तर शैलून कृष्णा रंगू घेतल्यानं. तर बघूया चला. कृष्णा तर रंगून झालो. डोळे अगोदरच उघडून झालेले आणि आता सोनेरी भरता. तर बघूया. गावल्यानं कृष्णा तर छान रंगवलं ना शैलून आणि डोळे पण मस्त उघडल्यानात. मस्त वाटतं आता कृष्णा भारी. तर गावाल्यानं फायनली कृष्णा रंगून झालेलो असा. तर बघू शकता शैल्यान रंगवलं. तर गावाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटाय पुढच्या व्हिडिओत.